नमस्कार, आपण पाहतात युगांधर महाराष्ट्र न्यूज. पाहूयाचे काय ठळक घडामोडी बातमी मुंबई येथून आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत सन 2020, 2021 आणि 2022 या वर्षात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शेतकरी आणि अधिकारी यांचा सत्कार व पुरस्कार समारंभ संपन्न. मुंबईतील वरळी येथे नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडियाच्या सभागृहात दिनांक 29 सप्टेंबर 2024 रविवार रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने सत्कार व पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. या पुरस्कारासाठी महाराष्ट्रभरातून निवड झालेले कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले शेतकरी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे मार्गदर्शनपर भाषणे झाली. यावेळी सन 2020, 2021 आणि 2022च्या कृषी क्षेत्रातील पुरस्कारासाठी निवड झालेल्या सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, आमदार विक्रम काळे, कृषी सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रवींद्र बिंदोळे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून शेतकरी उपस्थित होते. वेगवेगळ्या व्यक्ती, संस्था तसंच अधिकारी कर्मचाऱ्यांचा कृषी पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात येतोय आणि 3 वर्षाचा राहिला. खरं तर दरवर्षी पुरस्कार दिले तर त्याच्यात एक वेगळ्या प्रकारचा आनंद माझ्या बळीराजाला मिळत असतो. एक त्यांच्यातनं पण स्फूर्ती ते घेतात आणि त्याच्यातून एक चांगलं वातावरण देखील. शेतकरी बंधूंनी फुलविलेला सोनचाफा आणि मोगऱ्याची सुगंधी फुले देऊन त्यासोबतच पौष्टिक तृणधान्याची परडी देऊन आपण या ठिकाणी सन्मान केलाय. धन्यवाद महोदय. बिबट्याला, विंचू काट्याचं, सापाचं अशा वेगवेगळ्या अडचणीला जावं लागणार नाही. तो रात्री घरीच थांबेल, कुटुंबाबरोबर थांबेल आणि 6 महिन्यांनी तुम्हाला फक्त दिवसा रोज वीज मिळेल आणि पौष्टिक तृणधान्यांची परडी देऊन देखील. सन्मान्य कैलास मोते सरांना विनंती आहे की सन्मान्य आमदार श्री विक्रम काळे सर यांना देखील वीज बंद त्याकरता यंदा 24,000 कोटी रुपयाचे 8.5 लाख शेती पंप, सोलर ऊर्जावर, सूर्यप्रकाशावर आपण त्या ठिकाणी देणार आहे. आणि इथून पुढं आम्ही 9,500 मेगावॉट वीज ही सोलरवर करायचा निर्णय घेतला आहे. त्याला जमीन सरकारची उपलब्ध करून दिली त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना आणि त्याच्यातून साधारण 6 महिन्यांनी आपल्याला पूर्णपणे मोठ्या प्रमाणावर दिवसा वीज उपलब्ध होईल. इथून पुढं माझ्या शेतकऱ्याला रात्री most experienced and seasoned political leader, our honorable Deputy Chief Minister Sri Ajit Dada Pawarji, our honorable Agricultural Minister, young and dynamic personality Sri Dhananjay Munde ji, Sri Vikram Kale MLC ji, and the senior state officials, my dear Kisan Bhai Behno, सबको नमस्कार. And today we all gathered here that the award-winning farmers and family members are gathered here. इथली गैरसोयीच्या बद्दल क्षमा मागितलेली आहे धनंजयनी. पुढच्या वेळेस असं काही होऊन द्यायचं नाही अशा प्रकारचा निर्णय आमच्या कृषी विभागाने घेतलेला आहे. त्याबद्दल आपण केव्हात्र शंका बाळगू. नारायण फुके यांचा सन्मान संपन्न होतोय. त्यानंतर नागपूर जिजामाता कृषीभूषण पुरस्कार आपण वितरित करणार आहोत. समस्त सन्मान या ठिकाणी करतील. पुणे, कोल्हापूर सौ मधुमती दयाधन सोनवणे जिजामाता कृषीभूषण पुरस्कार आपण वितरित करीत आहोत. सौ मधुमती अनिल नारायण पाटील, राणा सांगे, जिल्हा पालघर इथला शेतकरी असून
गेली 50 वर्षे मी सातत्याने शेती करतोय, आवडीने शेती करतोय. शासनाचे बरेच पुरस्कार मला मिळाले, पण यंदा 2022चा कृषीरत्न पुरस्कार हा माझा 50 वर्षाच्या तपश्चर्येचा आणि शेतीतल्या एक प्रगतिशील आधुनिकतेची शेती असलेला एक वारसा आहे असं मी समजेन. माझ्या शेतावर मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण आहे. माझी फळबाग आहे, फळबागमध्ये आंबा पीक आहे, केशर आंबा आहे, केळी आहे, पपई आहे, चिकू आहे आणि पावसाळ्यात भात असतं. भातामध्ये यांत्रिकीकरण हे एक वेगळा टप्पा आम्ही आमच्या एक वैतरणा शेतकरी मंडळाच्या मंडळातून गाठलेला आहे, जो शेतकऱ्यांचा समूह आहे. आणि त्याच्यामुळं मला विशेषतः शासनाने यावर्षी कृषीरत्न हे पारितोषिक दिलेलं आहे, कारण भातशेतीचं यांत्रिकीकरण करण्याला कुठे वाव नव्हता आणि आम्ही ही गोष्ट हेरली की बरेच शेतकरी भातशेती सोडून जात आहेत आणि म्हणून हे जे यांत्रिकीकरण केलं त्याला एक विशेष प्राधान्य देऊन शासनाने मला हा पुरस्कार दिलेला आहे असं मी समजतात. याच्या शासनाकडून बऱ्याच जणांना असे विविध पुरस्कार दिले जातात, त्याच्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना एक प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेतून नवीन शेतकरी समोर यावेत असा एक उद्देश त्याच्यामध्ये असतो. जे आधुनिक शेती करून आणि शेती ही सोपी कशी करता येईल या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करतील आणि महाराष्ट्राची जी हरित क्रांती आहे त्याची वाटचाल लवकरात लवकर पुढे जाईल अशी मला खात्री आहे. धन्यवाद.